आज आपण पाहणार आहोत साध्या कटोरी ब्लाऊजपासून टू पीस कटोरी कशी करायची आणि एकदम परफेक्ट। आणि दुसरी एक गोष्ट, ज्यांना कटोरी ब्लाऊज आवडत नाही, टोक आवडत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा पर्याय खूप छान आहे। म्हणजे कसं टू पीस कट करताना काय होतं, हे मध्ये असं कट करावं लागतं। तर त्यासाठी तुम्हाला हा कपडा कोणता सुळसुळा असतो, कोणते धागे निघत असतात, तर त्यासाठी हा पर्याय खूप मस्त आणि कमी वेळेत होणार हे म्हणजे टीचिंग आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। म्हणजे तुमच्याकडे जर प्रॉब्लेम येत असतील, तुमच्या म्हणजे गिऱ्हाईकांना कटोरी ब्लाऊज आवडत नसेल, टोक येतो म्हणून आवडत नसेल, तर त्यांच्यासाठी हे टू पीस कटोरी नक्की छान होईल आणि त्यांना आवडेल पण। तुम्ही म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करून एक ब्लाऊज शिवून देऊ शकता। तर अतिशय सोपी पद्धत आहे, सगळ्याला समजेल असंच आपण आता हे करणार आहोत। कटिंग अगोदर म्हणजे फिटिंग। तर आपण हे एकावर एक ठेवून घ्यायचे। सर्वप्रथम कधीही पण कटोरी जोडताना कटोरी एकावर एक ठेवून घ्यायची आहे, म्हणजे कमी जास्त होणार नाही, एक छोटी एक मोठी। आणि सगळीकडे आपल्या सगळ्या साईडने आपण चेक करायचं आहे। कमी जास्त झालेलं असेल तर या प्रकारे आपण कट करून टाकायचं आहे। आता आपल्याला हे सेंटर काढायचं आहे, हे असं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सुरुवात करायची आपल्याला। आता आपण काय करणार आहोत, आता आपण हे जे फ्रंट आपला आहे त्याच्यानुसार आपण याला व्यवस्थित करून घेऊया। हे सुद्धा आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे, एकावर एक ठेवायचं आहे। कमी जास्त झालेलं असेल ते सुद्धा आपण व्यवस्थित करून घ्यायचे। तर पाहू शकता अशा गोष्टी ह्या आहेत, त्या फिनिशिंग येण्यासाठी किंवा परफेक्ट फिटिंग येण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला करून घ्यावी लागतात। आता पहा, हे आपण हे कट करून टाकलेलं आहे, बाकीचं एक्स्ट्राचं जे आहे। आता आपण सुरुवातीला हे पाहायचं आहे आपल्याला, आपण टू पीस कटोरीसाठी आपण हे एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, तर आपल्याला किती होणार आहे, तर आता आपल्याला अंदाज आलेला आहे, कारण आपण लावून पाहिलेलं आहे। एक अशी म्हणजे प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला हे बरोबर। आता आपली ही बाजू आहे काच बटन पट्टी, आता आपण या प्रकारे करून घ्यायचं आहे। अगोदर टक्स जोडून घ्यायचा आहे। हा जो टक्स आहे, आता याच्यानुसार आपल्याला काय करायचंय, टक्स घेतलेला आहे आपण बनवून, याच्यानुसार आपल्याला व्यवस्थित असं हे हा जो टोक आहे तो आपल्याला टोक हलवायचा आहे। तर परफेक्ट अशी तर पाहू शकता या प्रकारे तुमची कटोरी परफेक्ट अशी होणार आहे, टोक न दिसता। तर अशी होणार आहे। आणि आता आपण काय करायचंय, जोडून घ्यायचं आणि जुन्या ब्लाऊजचं जे आपल्याला कटोरी अंतर आहे ते पण मोजून घ्यायचं। आपण अगोदर जोडून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपली कटोरी रुंदी किती आहे। तर पाहू शकता आपण कटोरी जोडून घेतलेली आहे। आणि कटोरी आपण ज्यावेळेस जोडून पाहिली त्यावेळेस कटोरी आपली अशी एवढी जास्त होती,
तर आपली ही कटोरी जोडल्यामुळं त्याच्यात गेलं आणि हे आपण इथं पण आपली जोडून घेतलेले आहे, त्याच्यामुळं हे अगोदर कट न करता आपण कटोरी जोडूनच कट करायचं, म्हणजे कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही अशी आपण कटोरी करून घ्यायची आहे। तर आता आपण जुन्या ब्लाऊजची कटोरी मोजून घेऊया। तर 6.5 आहे कटोरी जुन्या ब्लाऊजची, तयार 6.5 आहे। तर आपल्याला यामध्ये थोडंसं 7.5 आहे, तर अर्धा इंच आपल्याला ही कटोरी अजून आता आपण हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं। तर पाहू शकता अशी ही परफेक्ट आपली ही कटोरी आलेली आहे आणि अजिबात ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालतो त्यावेळेस स्टोक वगैरे अजिबात दिसत नाही, पॉईंटसुद्धा दिसत नाही। तुमची साडी कितीही पातळ असू द्या तरी पण ब्लाऊज अजिबात म्हणजे पॉईंट हा दिसत नाही आणि अशी ही परफेक्ट आपली ही कटोरी आपण केलेली आहे तयार, कट न करता आणि कमी वेळेमध्ये होणारी ही कटिंग आहे। आणि पाहू शकता आता हे जर सुसवा जर कपडा असेल तर यामध्ये 2 पीस कटोरीला कटिंग करावंच लागतं। 2 पीस म्हणजे ज्यावेळेस आपण 2 पीसची कटोरी करतो त्यावेळेस हे कट करूनच जोडावं लागतं। तर तसं न करता सेम बसतं, काहीही फरक नाही, फिटिंगमध्ये अजिबात फरक येत नाही, फक्त त्याला मात्र कटिंग करून आपल्याला जोडावं लागतं आणि हे आपण अख्ख्या कटोरीमध्येच आपण हे केलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायचं आणि कमी वेळेमध्ये होणारी 2 पीस कटोरी ही परफेक्ट बसती पण आणि हे ज्यांना टोक नको आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही कटोरी खूप म्हणजे व्यवस्थित बसणारी कटोरी आहे। तर तुम्ही असे व्हिडिओ पहा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।